स्वाती कापणे यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। मुलींनी छान माझा बर्थडे प्लॅन केलेलाच आहे। आता दुपारी पण त्यांनी पिक्चरचे तिकीट काढून ठेवलेले आहेत। आता आम्ही दोघं जातोय आणि पिक्चरचं नाव आहे श्री 2। आता दुपारचं आता निघालोय आम्ही, तयारी झाली आहे। सकाळी खूप धावपळ होत होती, सगळं आवरत वेळ होऊन गेला, त्यामुळे आता थोडं धावपळीत आहे, तर निघतोय आता आम्ही। तर मी ड्रेस घातला आहे बघा, मुलींनीच काल जीन्स आणली ना तीच घातली आहे आणि तयार झाली मस्त। त्याने पण तयार झाले आहेत। तर आम्ही दोघं जातोय, मुलीने येते आमच्याबरोबर, संध्याकाळी आम्ही सर्व बरोबरच जाऊ। आता पहिले जाऊन येतो मग, तर चला तर आम्ही पोहोचलोय बिग बाजारमध्ये टॉकीजला आणि अजून 5 मिनिटं वेळ आहे। पाऊस पण लागला रस्त्यामध्ये आम्हाला, पण वेळेत पोहोचलोय आता। तर सुरू होईल आता पिक्चर। किसा मैं गेल तेव्हा तर आपण पोहोचलोय, बघूया। मी जेव्हा मूवीला गेले, पण इकडं माझ्या मुलींनी मला सरप्राईज प्लॅन करून ठेवला, त्यासाठी तयारी सुरू केली आणि मूवीला पण त्यांनी त्यामुळेच मला पाठवलं की इकडे ते तयारी करू शकतील असं। मुलींनी आमच्या सोसायटीतल्याच एक फ्लॅट रिकामा होता, तिथंच सर्व तयारी केली। पहिले साफसफाई करून घेतली, मग फुगे फुगवून मस्त सजावट केली। ह्या सर्व सजावटीसाठी आमच्या सोसायटीतली अंकिता, रुपालीताई, परत परी यांनी खूप मदत केली। एका बाजूला हे तयारी करत होते घरी आणि एका बाजूला माझी मोठी मुलगी प्रज्ञा मला मोठं सरप्राईज देण्यासाठी बाहेर होती आणि तिला जे वस्तू आणखी लागतील त्या खरेदीसाठी गेली होती। ते व्हिडिओद्वारे तुम्हाला दिसेलच त्यांनी मला काय सरप्राईज दिले ते। झाली तयारी सगळी, आता चहा पितोय आम्ही सगळे। पिक्चर संपला, पण मिस्टरांनी पण मला जवळजवळ 1-1.5 तास बाहेरच थांबवलं। आम्ही बाहेरच फिरत होतो, कारण इकडं सगळं प्लॅनिंग चालू होतं। ते कसं चालू होतं ते तुम्हाला दाखवते आता। फोन चालू ठेव, तुला कॉल करते मी, का मिस कॉल करेल आणि जायच्या आधी तुम्हाला मिस कॉल करेल, तुला सगळ्यांना गोळा करते। सोसायटीतले सर्व हे डिस्कस करत होते की मला कसं सांगणार आणि कसं खाली त्या फ्लॅटमध्ये बोलवणार। हे बघा कसे डिस्कस करताय। माझं काय ऐकून नाही झाले ते तर मला तुमच्याकडे कपल म्हणजे नाही, पण मग मध्ये कोणीच लपायचं नाही का? सगळ्यांनी एक कोणीतरी जाईल आणि आईला मग काय बोलायचं नाही, बरं चालेल।
भाभी की एक्टिंग अच्छी है। ऑब्जेक्शन आहे आपल्या घरात पोरी आता जनता काय ते बाकीचे येऊन नाही राहिले, त्यांना त्यांच्या मुलींची काळजी नाही. नाही होत नाही, बरोबर आहे. मी आणि आई वरतीच थांबतोय, हिला पण खाली जाऊ दे. ही बोलेल की मला गाडी काढायची आहे. नाही ना, माझं काय म्हणणं आहे, हे जे प्लॅन आहे ना हे राहू द्या, समोर मम्मी सोबत राहू द्या आणि तुम्ही बाकीचे सगळे फ्लॅट मध्ये राहा. सगळ्यांनी फ्लॅट मध्ये राहायचंय. लागायला पाहिजे कसे यांना पण घेऊन या. हा बरं, मग तुम्ही संशय नाही ना, मी ऑफिसला गेली, तिला वेळ झाला अजून काय. त्यांचं सर्व डिस्कस झालं. मग नंतर मी घरी आले. मग मुलींनी मला सांगितलं की आपण जायचं आहे हॉटेलमध्ये, की तू तयारी कर आता, छान वगैरे ड्रेस घाल. तर मग मी सर्व तयारी केली. आमची तयारी वगैरे झाली. मग परी मला बोलवायला आली प्लॅननुसार. तुमचा वाढदिवस आहे मान्य, पण असं नाही करायचं ना. पण काय 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 झालं? चला चला बरं बर बर जाऊ बापू जा. मला खरंच खूप छान सरप्राईज दिलं. सर्व सोसायटीतले लोक, आमचे फ्रेंड्स हे सर्व पण जमा झाले होते. मुलींनी सर्वांना बोलवलं होतं, त्यामुळे मला खरंच खूप आनंद झाला. म्हणजे डोळ्यात पाणी चाललं मला हे सर्व बघून. दोस्ताला गाडी दिली, गाडी ऍक्टिंग केली परी.
मग सर्वांनी माझं औक्षण केलं. मग केक कटिंग आमच्या सर्व सोसायटीतल्या चिल्लर पार्टीबरोबर केला. नंतर जेवणाचीही अरेंजमेंट छान केली होती. मला तीही आयडिया नव्हती की मुलींनी जेवणाचंही ठेवलेलं आहे. लेडीजनेही खूप छान मदत केली. सगळ्यांना वाढणंपासनं सगळं बघणं की काय काय लागतंय कोणाला. नंतर बर्थडे कसा सेलिब्रेट झाला ते पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवते. तरी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि स्वाती कापणे यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. परत भेटूच आपण. तोपर्यंत बाय.